टाकुनी पळती रांडापोरी अंती होती पाठी मोरी चोखा मनी फजिता खोरा चोखा मनी फजित खोरा माझी माझी मनती घरा टाकुनी पळती रांडा पुरे अंती होती पाठी मोरी यंत प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधर सुधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणनमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबरा दुर्नबिंब फलाधरुष्णत पूर्णेन्द्र सुंदर मुखादर विंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणादि सेवितं कपित जम्बुफलचारुभक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू
होय सकळ विद्यांच्या अधिकरण तीचे बंद श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची मस्तक ही पायावरी वारकरी संताच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरो तुटला आयुष्याचा दोरा इरवा भोगा पसारा टाकुनी पडती रांडापुरी अंत्य होती पाठीमुरी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ मंगळवेढा निवासी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाचं ज्यांनी आयुष्यभर विठ्ठल विठ्ठल नामाचं चिंतन केलं आणि आपला देह ठेवल्यानंतर सुद्धा पाठीमागं खऱ्या अर्थाने ज्यांच्या असतेने विठ्ठल नामाचं चिंतन करावा असं वारकरी संप्रदायातील सर्व संतांना ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व असणारी श्रीमान श्री चोखोबरायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत गोड मानवी जीवनातील अंतिम सार ज्याला मृत्यू म्हटला जातो तो मृत्यू सार व्यक्त करणारा हा चोखोबरायांचा अभंग आजच्या हरिकीर्तन रूपी सेवे करता विठ्ठल या ठिकाणी संपूर्ण शोकाकुल असणारा सबकळ परिवार या परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व असणारी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी स्वच्छ निर्मळ पवित्र समाज परोपकारी जीवन जगण्याचा शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी प्रयत्न केला हे करत असताना आपल्या कुटुंबावरती एक चांगल्या प्रकारची विचारधारा देण्याचं ज्यांनी काम केलं वारकरी संप्रदायाची विचारधारा आणि चांगल्या प्रकारची संस्कृती आपल्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये देण्याचं ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं खऱ्या अर्थाने असे असणारे वैकुंठवासी श्री सुरेशजी गणपत सबकळ खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा औचित्य साधून या परिवाराच्या वतीने हरिकीर्तन रूपी सेवा माझ्याकडं पाठीमागे या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन करणारे त्यांचा गूढ परिवार त्याच्यामध्ये त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय श्री उषाताई सुरेश सबकळ पाठीमागे त्यांचे चिरंजीव आदरणीय श्री मयूरजी सुरेश सबकळ पाठीमागे त्यांच्या 2 मुली सौभाग्यवती मोनालीताई सरडे आणि सौ वर्षाताई किर्दक पाठीमागे त्यांची 4 बंधू त्याच्यामध्ये एक वैकुंठवासी लालासाहेबजी गणपत सबकळ दुसरे बंधुराज आदरणीय श्री वैकुंठवासी श्रीरंगजी गणपत सबकळ तिसरे बंधुराज आदरणीय श्री रणसिंगजी गणपत सबकळ आणि चौथे बंधुराज आदरणीय श्री दिलीपजी गणपत सबकळ पाठीमागे त्यांच्या बहिणी त्याच्यामध्ये वैकुंठवासी शालंताई गाडगे वैकुंठवासी हिराबाई चौधरी वैकुंठवासी सिंधुताई चव्हाण वैकुंठवासी चतुराताई सस्ते सौभाग्यवती मालनताई चव्हाण सौभाग्यवती कुसुमताई शिंदे आणि सौभाग्यवती सुशीलाताई देवकर पाठीमागे त्यांची पुतणी आदरणीय श्री राजेंद्रजी सबकळ रवींद्रजी सबकळ महेंद्रजी सबकळ प्रतुलजी सबकळ आणि गणेशजी सबकळ असा हा पाठीमागला गोड अशा प्रकारचा हा सबकळ परिवार एक खऱ्या अर्थाने पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित आणि एक अत्यंत सन्मानाचं जीवन जगणारा हा सबकळ परिवार आणि या परिवाराला खऱ्या अर्थाने समाजामध्ये प्रतिष्ठता आणि समाजामध्ये मान मान्यता आणि उंचीच जीवन जगण्याचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग जर का असेल तर याच्या पाठीमागे जर का खऱ्या अर्थाने आशीर्वाद जर का कोणाचा असेल तर खऱ्या अर्थाने आदरणीय श्री वैकुंठवासी श्री सुरेशजी गणपत सबकळे ज्यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष परिपूर्णतेला जाते आणि धर्म संस्कृतीला अनुसरून व्यक्तीच्या पश्चात पाठीमागं अनेक प्रकारचे विधी केले जातात सर्व गोष्टीचा नामोल्लेख करण्याकरता माझ्याकडे वेळ नाही पहिला विधी येतो त्याला दशकिरे विधी द्वितीय विधी येतो तो ते 13व्याचा आणि तृतीय विधी येतो त्याला म्हणावा तो पुण्यस्मरणाचा हे तिन्ही विधी यथासांग पार पाडणं पाठीमागल्या मुलांचं आद्य कर्तव्य असतं पण जगद्गुरु तुकोबारायांनी गाथेमध्ये दखल घेताना म्हटलं पाठीमागल्या मुलांनी जर का वाड वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हे तिन्ही विधी जर का यथासांग नाही पार पाडली तर तुकोबारायांनी गाथेमध्ये दखल घेतली आणि पुराणामध्ये एक अत्यंत गूढ चिंतन आलं काय ज्या आई वडिलांनी आपल्यावरती उपकार केलेत उपकाराची जाणीव जर का मुलं पाठीमागं ठेवत नसत्यान तर पाठीमागं मुलांना वाड वडिलांची सेवा करण्यामध्ये आणि पुण्यस्मरण पार पाडत नसेल तर असं चिंतन आहे की त्यांना पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार नाही त्याचा सामान्य लोक धिक्कार करतात लक्षपूर्वक ऐका आई वडिलांच्या सेवेतून उत्तीर्ण होण्याकरता प्रयत्न न करणाऱ्याचा
सामान्य लोक धिक्कार करतात, नवल नाही. ज्याला अमंगळातील अमंगळ, अपवित्रातील अपवित्र अशी म्हटली जाती, ती सुद्धा त्याचा धिक्कार करते. एक अत्यंत गूढ अशा प्रकारचं पुराणामध्ये चिंतन आलं की त्याचा धिक्कार कोण करतं. आई वडिलांच्या उपकाराची जाणीव न ठेवणाऱ्याचा धिक्कार कोण करतं असं म्हटलं. एका स्मशानभूमीमध्ये एक बाई बसलेली होती. साधूचं मार्गक्रमण झालं आणि साधूने सहज चालता चालता पाहिलं शेजारी प्रेत जळते आणि या स्मशानभूमीमध्ये कोणतरी बाई बसलेली. साधूने तिच्याकडे पाहिलं, साधूने तिला सहज विचारलं, तू कोण आहे म्हणून. साधूच्या चेहऱ्यावरतील तेज त्या बाईने पाहिलं आणि घाबरली, मान खाली घातली. पण साधूने जाता जाता परत विचारलं, तू कोण आहे म्हणून. मग मात्र तिला नाईलाज झाला आणि तिने वर बघितलं आणि साधूकडे बघून सांगितलं, महाराज, या स्मशानभूमीमध्ये राहणारी मला चांडाळीन म्हणतात. साधूने विचारलं, या स्मशानभूमीत तू काय करती. ती चांडाळीन म्हणली, महाराज, या स्मशानभूमीमध्ये राहणं ही माझी जागा आहे. पण साधूने विचारले, नेमकं इथे बसून तू काय करती. त्या चांडाळीने उत्तर दिलं, महाराज, या स्मशानभूमीमध्ये राहत असताना जी प्रेत जळते त्या प्रेताच्या चितेला आग लावली, पण मी या ठिकाणी बसून माझं मी अन्न शिजवती. मग साधूने विचारलं त्या चांडाळीला, तुझं अन्न काय आहे. त्या चांडाळीने सांगितलं, महाराज, आम्ही दुसरं तिसरं अन्न खात नाही. स्मशानभूमीमध्ये राहणाऱ्या चांडाळीचं एकच अन्न असतं आणि ते अन्न म्हणजे आम्ही फक्त कुत्र्याचं मांस खातो. साधूने विचारलं, कुत्र्याचं मांस. हिच्यापाशी थांबण्यामध्ये अर्थच नाही. पण साधू जात असताना साधूने पाहिलं ही चांडाळीन कुत्र्याचं मांस ज्या भांड्यामध्ये शिजवत होती ते भांड जरा साधूला ओळखता आलं नाही. मग साधूने चालता चालता तिला सहज विचारलं, हे भांड नेमकं कशात आहे. तेव्हा ती चांडाळीन म्हणली, महाराज, आताच पलीकडे प्रेत जाळले आणि प्रेताची जी कवटी पडली ना त्या कवटीमध्ये मी कुत्र्याचा मांस शिजवती. आणि मग तो साधूने विचार केलं, कुत्र्याच्या कवटीमध्ये माणसाच्या कवटीमध्ये कुत्र्याचा मांस शिजवती, हिच्यापाशी थांबण्यात अर्थच नाही. पण विचारलं, हे अन्न शिजवण्याकरता लागणारा निखारा जाळ तू कुठून आणला. ती चांडाळी म्हणली, महाराज, हे प्रेत जळते ना त्या प्रेतातली 3 लाकडं काढल्यात आणि याच्यामध्ये टाकल्यात आणि त्याच्यावरती मी अन्न शिजवती. मग तो साधूने विचार केला, आता थांबण्यात अर्थच नाही. साधू निघणार. पण साधूने विचार लाग, कुत्र्याचं मांस माणसाच्या कवटीमध्ये त्याला निखारा आणलाय, प्रेताचे खऱ्या अर्थाने लाकडं निखारा आणलेला आहे. पण हे मांस ज्याच्यामध्ये शिजवती ते मांस शिजवण्याकरता कोणत्या गंगेचं पाणी आणले. ती चांडाळीन म्हणली, महाराज, हे सामान्य पाण्यामध्ये अन्न शिजत नाही. मग पाणी कोणतं आहे. ती चांडाळीन म्हणली, महाराज, जिला पहिल्या दाराची म्हटली जाते ना, आहा, जिला पहिल्या दाराची म्हटली जाती, जिला मदिरा दारू म्हटलं जातं, त्या दारूमध्ये कुत्र्याचा मांस मी शिजवती. मग तो साधूने विचार केला, आता हिच्यापाशी थांबण्यात अर्थच नाही. पण आता थोडस लक्षपूर्वक ऐका, लक्ष द्या माझ्याकडं, बारकाने ऐका. जाता जाता साधूने पाहिलं एवढं अपवित्र अमंगळ अन्न, पण त्या चांडाळीने त्याच्यावरती कशात तरी झाकण टाकलेलं होतं. साधूने विचारलं, हे झाकण काय आहे. ती चांडाळी म्हणली, महाराज, माझ्या डाव्या पायातली चप्पल आहे ना ती चप्पल घेतली आणि उलटी त्याच्यावरती झाकण म्हणून टाकले. आणि मग साधूने विचारलं, हे झाकण म्हणून का टाकले. तेव्हा ती चांडाळी म्हणते, महाराज, माझ्या अन्नाला कुणाची दृष्ट लागू नये याच्याकरता अन्न झाकलेले. आणि मग मात्र साधूला थोडं हसवून साधून विचारलं, चांडाळी, कुत्र्याचं मांस आहे, दारूमध्ये शिजवती, माणसाची कवटी घेतली, प्रेताची लाकडं आणलेली आहेत आणि दारूमध्ये शिजवती, एवढं अपवित्र अमंगळ अन्न आणि याला दृष्ट लागू नये म्हणून डाव्या पायात ती चप्पल काढली, उलटी त्याच्यावरती टाकली, का तो दृष्ट लागू नये म्हणून. मग साधूने विचारलं, चांडाळे, तुझ्या अपवित्र अमंगळ अन्नाला कुणाची दृष्ट लागते. दृष्टांत संपलाय माझा, लक्षपूर्वक ऐका. ती चांडाळी म्हणली, महाराज, माझं अपवित्र अमंगळ अन्न, याला कुणाची दृष्ट लागत नाही, पण महाराज एकाची दृष्ट लागते. मग साधूला उत्सुकता निर्माण झाली, या अपवित्र अमंगळ अन्नाला कुणाची दृष्ट लागत नाही पण एकाची दृष्ट लागते. मग मात्र साधूने हात जोडून त्या चांडाळीला विचारलं, चांडाळे, या तुझ्या अपवित्र अमंगळ अन्नाला कुणाची दृष्ट लागते. तेव्हा त्या चांडाळीने उत्तर दिलं, महाराज, कुणाची दृष्ट लागत नाही पण एकाची दृष्ट लागते. ती कुणाची, ज्याने आई वडिलाच्या पोटी जन्म घेतलेला आहे पण आई वडिलाच्या उपकाराची फेड ज्याने अपकाराने केलेली, अशा अपकाराची दृष्ट माझ्या अन्नाला लागते, म्हणून त्याच्यापासून मी अन्न वाचवते. म्हणून जिला चांडाळीन म्हटलं जातं ती सुद्धा खऱ्या अर्थाने आई वडिलाच्या उपकाराची जाणीव न ठेवणारा, अपकाराने परतफेड करणार आहे, त्याची चांडाळीन सुद्धा तिरस्कार करते. आमच्या तुकोबऱ्याने तिरस्कार केला आणि तुकोबराय म्हणतात, त्यांचा जर का अवमान केला तर ते काय करतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की, अहकता
करीती पितारा आहा कथा त्यांची करीती पितारा आहा कथा त्यांची करीती पितारा उपकाराची जाणीव न ठेवणार आहे ही चांडाळी सुद्धा त्याचा तिरस्कार करते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जे आई वडील आपल्यावरती प्रेम करतात पितृलोकामध्ये गेल्यानंतर तुकोबाराय म्हणतात की ती पितृलोकातील पितर सुद्धा तुमचा तिरस्कार करतात आणि तुमच्या कुटुंबाला तळतळाट लागतो. म्हणून महत्वाचं वाक्य घेऊन जा. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची दिशा दाखवली ज्यांनी आपल्यावरती स्वतः दुःख झेलून आपल्या वाट्यामध्ये सुख देण्याचं ज्यांनी काम केलं शेवटपर्यंत कधी सुहिताचा विचार न करता आपल्या मुलांच्या हिताचा विचार केला अशा आई वडिलांच्या उपकाराची प्रत्येक मुलांनी जाणीव ठेवली पाहिजे. नाही ठेवली तर चांडाळी सुद्धा तिरस्कार करते. पण एक वाक्य घेऊन जा. पण ज्याने आई वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवली बरं का आणि आई वडिलांची सेवा केली त्याच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य प्राप्त होतं बरं का. एक महाभारतामध्ये चिंतन आलं बरं का. ज्याने आई वडिलांची सेवा केली का नाही त्याला एवढं मोठं सामर्थ्य प्राप्त होतं. जगामध्ये कुठं काय चाललंय हे ज्ञान त्याला प्राप्त होतं. पण आई वडिलांची सेवेची ताकद आहे बरं का. एक महाभारतामध्ये चिंतन आलं. काय झालं एक कौशिक ब्राह्मण वनामध्ये तप करत असताना त्या कौशिक ब्राह्मणाला तप करत असताना ज्या झाडाखाली तपश्चर्या करत होता त्या झाडावरती एक बगळीण राहत होती. थोडंसं लक्षपूर्वक ऐका बरं का. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. पण ती बगळीण ओरडत असताना त्या कौशिक ब्राह्मणाला राग आला आणि राग आल्यावर त्याने डोळं लाल केलं आणि डोळं वाटरून त्या बगळीणीकडे पाहिलं. तपाचं सामर्थ्य एवढं मोठं होतं. डोळं वाटरून पाहिल्याबरोबर तपाचं सामर्थ्य एवढं मोठं होतं. त्या बगळीणीकडे पाहिल्याबरोबर तप सामर्थ्याच्या जोऱ्यावरती त्याने त्या बगळीची जळून राख केली आणि मग विचार करू लागला माझं तप सामर्थ्य फार मोठे म्हणून त्याने ते जंगल सोडलं आणि एका नगरीमध्ये प्रवेश केला. बारकाने ऐका. एका दारात उभा राहिला आणि दारात उभा राहून एका बाईला त्याने हाक मारीन मोठ्याने म्हणला भिक्षाम देही भिक्षाम देही. बऱ्याच वेळा ओरडला पण त्या घरातून बाई बाहेर आलीच नाही. मग मात्र त्याला राग आला. पण 2 मिनिटांनंतर त्या घरातून एक बाई बाहेर आली पण ती पळतच आली. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाली आणि सांगितलं महाराज मी एक पतिव्रता आहे आणि घरामध्ये पतीची सेवा करत असताना मला येण्याकरता वेळ झाला त्याबद्दल क्षमा असावी. पण तरी कौशिक ब्राह्मणाचा राग शांत होईना. आता मात्र त्याने डोळं लाल केलं. ती बाई पुन्हा म्हणली महाराज क्षमा असावी पतीची सेवा करत असताना मला येता आलं नाही क्षमा असावी मला क्षमा असावी. पण मग मात्र कौशिक ब्राह्मणाचा तरी राग शांत झाला नाही आणि डोळं लाल केलं आणि मग मात्र त्या पतिव्रताबाईने कौशिक ब्राह्मणाकडे पाहिलं आणि सांगितलं महाराज किती जरी डोळं लाल केलं आणि किती जरी डोळं वाटारून पाहिलं तुम्ही काय बगळी नाही तवा जळून राख व्हायला. आणि मग मात्र त्या ब्राह्मणाचा पारा निम्माच गार झाला. त्यांनी विचार केला जंगलामध्ये मी एक बगळीन जळून राख केली होती पण हिला कसं कळालं. आणि मग मात्र त्या कौशिक ब्राह्मणाने विचारलं हे तुला कसं कळालं. तेव्हा ती पतिव्रता म्हटली महाराज मी एक पतिव्रता आहे आणि पतीच्या सेवेचं सामर्थ्य एवढं मोठे की जगामध्ये कुठं काय चाललंय हे सगळं मला काय कळतं. पण तिने जाता जाता एक शब्द गोळ टाकला बरं का. गोळ टाकला. ती म्हणली महाराज नुसतं मलाच कळत नाही आमच्या नगरीच्या बाहेर एक व्याध राहतोय पारधी राहतोय तो मांसाचा धंदा करतोय पण महाराज त्याला सुद्धा जगामध्ये कुठं काय चाललंय हे सगळं त्याला ज्ञान आहे. आणि मग कौशिक ब्राह्मणाने विचार केला त्या व्याधाला ज्ञान आहे का नाही हे पाहावा म्हणून त्याने त्या बाईचं घर सोडलं आणि त्या व्याधाच्या घराच्या दिशेने चाल लागला. थोडंसं लक्षपूर्वक ऐका वेळ मी जास्त घेणार नाही. ऐका ऐका. घराच्या जवळ गेला पण मांसाचा धंदा तो व्याध करत होता म्हणून दुर्गंधी येऊ लागली. आणखी जवळ गेला एवढी दुर्गंधी येऊ लागली
मग मात्र तो ब्राह्मण विचार करू लागला, कुठं त्या सकाळ सकाळ बाईचं ऐकलं आणि या व्याधाच्या भेटी करता मी त्याच्या घराच्या दिशेने चाललोय, मांसाचा दुर्गंध येते, जायलाच नको म्हणून पुढे चाललेला. आता मात्र कौशिक ब्राह्मणाने आपला मोर्चा वळवला, पण त्या असणाऱ्या व्याधाने लांबून पाहिलं, हा ब्राह्मण माझ्या भेटी करता आला होता पण न भेट घेता आलेला आहे. मग मात्र त्या व्याधाने सगळी गिरायक बाजूला केली आणि लांबून सांगितलं, महाराज माझ्या भेटी करता आलात होतात पण न भेटता महागारी कुठं निघालाय. आणि मग कौशिक ब्राह्मणाने विचार केला, मी वेदाच्या भेटी करता येत होतो त्या पतिव्रता बाईला आणि मलाच माहित होतो, पण ह्याला कसं कळालं, याच्याकडे नक्की ज्ञान असावा. आणि मग कौशिक ब्राह्मण त्या वेदाच्या जवळ आला आणि त्याला सांगितलं, मी तुझ्या भेटी करता आलो होतो ही त्या पतिव्रता बाईला आणि मला माहित होतं, पण हे तुला कसं कळालं. आणि मग तो वेद म्हणला, महाराज नुसतं मला एवढंच कळत नाही, मला सगळं कळतं. तो कौशिक ब्राह्मण म्हणला, तुला काय कळतं. तेव्हा म्हणला, मला सगळं कळतं, तुम्ही महाराज लोक जंगलामध्ये गेल्यानंतर काय काय करता हे सुद्धा मला माहिती. आणि मग कौशिक ब्राह्मणाने विचार केला, तुला काय माहिती. तेव्हा म्हणला, महाराज त्या जंगलामध्ये तुम्ही त्या बगळीकडं डोळं वाटरून पाहिलं आणि तिची जळून राख केली हे सुद्धा मला माहिती. आणि मग मात्र कौशिक ब्राह्मणाचा पारा पार शांत झाला. आणि मग त्याने विचारलं, हे तुला कसं माहिती. तेव्हा म्हणला, खरं सांगू का, हे ज्ञान मला प्राप्त झाले याचं कारण मी माझ्या घरामध्ये 2 देवतेची पूजा करतोय. लक्षपूर्वक ऐका रे, झालाय माझा दृष्टांत, लक्षपूर्वक ऐका. तो व्याध म्हणला, मी जरी पारधी जरी असलो माझ्या घरामध्ये 2 देवतेची पूजा करतोय आणि एवढं मोठं मला सामर्थ्य प्राप्त झालंय. मग त्या कौशिक ब्राह्मणाने विचारलं, तुझ्या 2 देवता कोण आहेत मला दाखव. आणि त्या देवता दाखवण्याकरता आता व्याध पुढे चालतोय, कौशिक ब्राह्मण पाठीमागे चालतोय. घराचा दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर त्या वेदाने सांगितलं, पलीकडच्या खाटावरती झोपलेली माझी आई नावाची देवता आणि या खाटावर झोपलेली बाप नावाची देवता, या 2 देवतेची मी दररोज पूजा करतो आणि त्या पूजेचं सामर्थ्य जगामध्ये कुठं काय चाललंय हे मला ज्ञान प्राप्त झालं. म्हणून महाभारतकार म्हणतात, आई वडिलांची सेवा करतो त्याला एवढं मोठं सामर्थ्य प्राप्त होतं. नुसतं सामर्थ्यच नाही, ज्यांचा तळतळाट आहे सेवा केल्यानंतर. आमच्या नामदेवरायांनी वर्णन करताना नामदेवराय म्हणतात की, नामा मनी पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. नामा मनी पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. नामा मनी पितृ आशीर्वाद लोकमध्ये पितर तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या कल्याण करतील कुळाचं. पण त्याच्याकरता आयुष्यभर त्यांचे काय केले पाहिजे, सेवा केली पाहिजे. याच अनुषंगाने या सपकाळ परिवारामध्ये असणारे चिरंजीव आदरणीय श्री मयूरजी असतील, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या वडिलांची सेवा करण्याचं काम केलं. म्हणून मला वाटते की आज पुण्यस्मरणाच्या दिवशी नक्कीच ते पितृलोकामधून पाहत असतील की पाठीमागं माझ्या पुण्यस्मरणाचा अत्यंत गोड अशा प्रकारचा उत्सव माझे चिरंजीव करतात. नक्कीच या कुळाला त्यांचा आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, आजच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने आज त्या प्रतिमेपाशी यायचं असतं. पुण्यस्मरणाचं कीर्तन का करायचं, लक्षपूर्वक काय करे, आजच्या दिवशी कुटुंबाने प्रतिमेपाशी यायचं आणि या कीर्तनाच्या माध्यमातून जगाच्या बापाला विनंती करायची की देवा, आमच्या कुटुंबातील निघून गेलेली व्यक्ती त्या कुटुंबाने आमच्याकरता फार खस्ता खाल्ल्यात, आमच्यावरती चांगल्या प्रकारचे विचार आणि संस्कार दिले, आज त्यांची उणीव आमच्या कुटुंबाला वाचते. आज देवाला विनंती करायची कीर्तनातून, देवा आज त्यांची आमच्या कुटुंबाला गरज आहे, पुन्हा एकदा त्यांचा जन्म आमच्या कुटुंबामध्ये व्हावा अशी देवाला आजच्या दिवशी काय करायची तर विनंती करायची. मला वाटतं हे कुटुंबाचं कर्तव्य झालं, कुटुंबाचं कर्तव्य झालं, त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं. पण तुम्ही पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला तुम्ही काय घ्यायचं, याच्यातून तुम्ही काय घ्यायचं,
तुम्ही काय नाही कीर्तन ऐकायचं आणि जेवायचं एवढंच का? नाही 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 नाही, याच्यातून एक बोध घ्यायचा. आम्ही ज्यांच्या पुण्यस्मरणा करता आलेली, परत एकदा ऐका, आम्ही ज्यांच्या पुण्यस्मरणा करता आलेली 1 वर्ष झालं, ती व्यक्ती आमच्या कुटुंबातील कधी निघून गेली आम्हाला कळलं नाही. ज्या अर्थी त्यांचं पुण्यस्मरण झालं, परत एकदा ऐका, वाईट वाटतं एखाद्याला वाईट वाटतं. आपण काय बोध घ्यायचा? त्यांचं पुण्यस्मरण झालं, आपण काय बोध घ्यायचा? त्यांचं पुण्यस्मरण झालं म्हणजे त्यांच्या पाठीमाग आपलं कधी ना कधीतरी पुण्यस्मरण होणार. जरा नाही कळलं, जरा मोकळं बोलू का जराशी? आपल्यातून ते गेल्यात, ते मरण पावल्यात, आपल्यातून मृत्यू लोकातून गेल्यात, ते गेल्यात, त्यांच्यानंतर आपण पाठीमाग कधी ना कधीतरी मरणार. बरं एकदम तुम्हाला प्रश्न करू का? तुम्ही मरणारे का राहणारे? अयो चिरट टाकलं पुढल्या गाड्यांनी तर. बरोबर, तुम्हाला नाही, तुम्ही लागले गांभीर्याने. पाठीमाग जर आमचे तरुण मंडळी बसल्या जराशी, पाठीमाग तरुण मंडळ्या, मारणारे का राहणार आहेत? तिथं वर बघायला तयार नाही. जरा इकडे आमच्या माता बहिणी इकडे तुम्ही मारणारे का राहणारे? तो त्या कोपऱ्यातली आजी म्हणती मुडद्या तूच मर. एक लक्षात ठेवा, स्वीकार करा अथवा न करा, जायचे मी म्हणत नाही, अनुमोदन देतात आमचे तुकोबराय म्हणतात, आजामीला पंजामीला आजामीला पंजामीला बाप मसला गेला, आजामीला पंजामीला आजामीला पंजामीला आजामीला पंजामीला आजामीला पंजामीला बाप मसला गेला, आजामीला पंजामीला आजामीला पंजामीला बाप मसला गेला, आजामीला पंजामीला